सोहळ्यामध्ये आज जेव्हा मी आलो तेव्हा आपण सर्वजण प्रेमाने स्वागत करायला एकानंतर एक भेटला आणि सगळ्यांचे मी चेहरे जेव्हा पाहत होतो तेव्हा मला एकदम आठवण झाली तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ओळींची की रूप पाहता रुचेनी सुख झाले होता थोडा विठ्ठल बरोबर असे आपल्या सगळ्यांची जी काही बदललेली रूप आहे ती बघून खरोखर म्हणजे मनामध्ये आनंद आपुलकी आणि एक प्रकारचा अभिमान की एकेकाळी हे आपले विद्यार्थी होते या सर्व भावना अशा तरळत या मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी राकेश सर सुद्धा माझ्याबरोबर काही काळ प्राचार्य राहिले आणि बाकीचे सर्वजण माझ्यानंतर प्राचार्य झाले. तेव्हा आम्ही सर्वजण आपापली पदं भूषवून आणि निवृत्तीपर्यंत काम करून आपल्या सबू कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून आम्ही आनंदाने निवृत्त झालो. तुम्हाला खरोखरच म्हणजे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की जसं तुम्ही आता सांगितलं की आम्हाला या सर्व गुरूंनी घडवलेलं आहे तसं आम्हा सर्व या शिक्षकांना गुरूंना आमच्या विद्यार्थ्यांनी घडवलं. मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात. तुम्हाला आणखी एक गोष्ट मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की मी B.Com प्रथम श्रेणी पीपल्स कॉलेज नांदेडमध्ये शिकत होतो. तिथून पास होऊन अगदी माझ्या घरच्या वडिलांना त्यांच्याजवळ हट्ट धरून M.Com करायला औरंगाबादला आलो. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी वकील व्हावं परंतु मला वकिली व्यवसायात न जाता प्राध्यापक व्हायचं म्हणजे मी सुरुवातीपासून ठरवलेलं होतं की आपण प्राध्यापक व्हायचं. आणि ज्या प्राध्यापकांनी मी शिकत असताना माझ्यावर संस्कार केले पीपल्स कॉलेज नांदेडला एकापेक्षा एक दिग्गज प्राध्यापक प्राचार्य राय डोळेकर होते, शिरवाळकर होते, राव शिरवाळकर होते, सगळे एकापेक्षा एक पूर्ण महाराष्ट्रात त्यांची नावं आहेत. अशा प्रकारचे तिथे प्राध्यापक आम्हाला शिकायला होते. आणि त्यानंतर इथे आलो औरंगाबाद. इथेही आम्हाला राज सर आहेत, प्रभाकर सर आहेत, अनेक वाद्य सर आहेत, अनेक असे प्राध्यापक होते, पांडे सर आहेत की ज्यांनी आम्हाला M.Com शिकवलं. म्हणजे आमचं हे सद्भाग्य आहे, माझं हे सद्भाग्य आहे की मला शिकत असताना अतिशय चांगल्या अशा प्रकारचे सर भेटले, गुरु भेटले आणि या सर्वांच्या संस्कारामुळे शिकत असताना तुम्ही ठरवून टाकलं की आपण काही माहीत असेल तर प्राध्यापक व्हायचं. जेव्हा मी M.Com.ची अंतिम वर्षाची परीक्षा दिली तेव्हा अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या तर माझी ऑडिटर म्हणून परभणीला नेमणूक झाली होती सहकार खात्यात. तर ती सोडून दिली आणि तिथे आपल्या सरस्वती भवनमध्ये येण्यापूर्वी 2 वर्ष शिवाजी हायस्कूलला शिक्षक म्हणून M.Com करत असतात. आणि आज आता सगळे आजचे भाव आणि आजच्या किमती पाहिल्या तर तुम्हाला असे वाटेल की त्यावेळेला आम्ही 100 रुपये पगार आहोत. 2 वर्ष शिकलो, M.Com केलं, प्राध्यापक होत असताना सुद्धा मला गोविंदभाईने विचारलं, इंटरव्ह्यू कमिटीचे नेहमीच असायचे आमच्या आधीपासून. तर त्यांनी मला विचारलं की तुला सरस्वती भवनला तुम्हाला काय राहायचं. माझी आणि माहोलकर म्हणून एक होते, आमच्या दोघांची निवड झाली फर्स्ट सेकंड. आणि त्यांनी विचारलं की इथे काय आहे. त्यांनी सांगितलं नाही मला सरस्वती भवनमध्येच राहायचं. त्याच्यामुळे कशा करता बाबासाहेब फडणवीसांनी सांगितलं म्हणे की आम्हाला एक प्राध्यापक तिकडे पाठवा तर तुझा म्हणजे योगेश्वरी महाविद्यालय उपस्थित होतं. बाबासाहेब फडणवीस एवढं मला नाही सांग, मला एक तर इथे तुमच्याजवळ राहायचं, सरस्वती भवनला राहायचं. मग माहोलकर गेले योगेश्वरी आणि मी राहिलो. तर अशा प्रकारे एक
ठरवून निश्चित ध्येय ठरवून मी प्राध्यापक झालो. आयुष्यभर प्रामाणिकपणे प्राध्यापक म्हणून प्राचार्य म्हणून काम केलं. आमच्या काळामध्ये कॉमर्सच्या प्राध्यापकाला भरपूर ट्युशन्स मिळायचे. माझे काही वर्गमित्र आहेत की ज्यांचे क्लासेस खूप प्रसिद्ध होते. तुम्हाला उदाहरण म्हणून सर्वपरिचित नाव म्हणून मी सांगतो की सिटी अतिशय पॉप्युलर ते माझे वर्गमित्र. तर त्यावेळेस अनेक जण माझ्याकडे यायचे आणि मला म्हणायचे की सर तुम्ही ट्युशन घ्या, कारण मी बुद्धिबळ शिकवायचो आणि माझं बुद्धिबळ शिकवणं इतकं आवडायचं मुलांना की सगळे त्यांची पालक आणि ते विद्यार्थी नंतर येऊन मला भेटायचे आणि मला विचारायचे की सर ट्युशन घ्या, ट्युशन घेतो का, ट्युशन घेतो. तर मी आयुष्यभर ट्युशन घेणार नाही हे असं ठरवून टाकलेलं की ट्युशन घ्यायची नाही. कोणाला शिकायचंच असेल, फार अडचण असेल तर पाठवा लागेल, मी शिकवतो विनामूल्य. म्हणून मी कधीही ट्युशन घेतली नाही. वास्तविक आता मला फार गरज होती आर्थिक दृष्टी, पण मी कधी आयुष्यात ट्युशन घेतली नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांच्याकडून कधी पैसे घेतले नाही आणि तोपर्यंत मी चांगल्या प्रकारे प्राध्यापकांनी प्राचार्य म्हणून राहिलो. तर हे झालं विद्यार्थी असताना. जेव्हा प्राचार्य झालो तेव्हा पॉल साहेबांच्या नंतर मी प्राचार्य झालो. आता पॉल साहेबांचं तर तुम्हाला व्यक्तिमत्व सगळ्यांना माहीतच आहे. आता मिश्रांनी सुद्धा त्याची आठवण करून दिली. एवढा पहाडी असलेला माणूस, व्यक्तिमत्व पंजाबी आणि दराळा पण तसा, आणि त्याच्यानंतर माझ्यासारखा एक निर्गुण माणूस की तो नंतर प्राचार्य झाला. दिसायला एवढा छोटा. त्यामुळे कुणाला सुरुवातीला हे वाटायचंच नाही की हा प्राचार्य. अगदी गमतीचे अनुभव सांगायचे तर काही वेळा असं व्हायचं की मी तिथे माझ्या दाराच्या बाहेर किंवा कॉरिडॉरमध्ये वरांड्यात उभा असलो तर बाहेरून काही पालक आलेले मलाच विचारायचे की सर आहे का, प्राचार्य आहे. तर मी म्हणायचे हो बेटे आणि त्याला घेऊन जा आणि त्यांना समोर बसवायचा आणि नंतर आणि मग ते एकदम अचूक घेऊन माझ्याकडे पाहतो. अरे सर सॉरी बरं का, काही हरकत नाही. बरं नाव दे साहेब. त्यामुळे लोकांना वाटायचं की हा गुजराती असला पाहिजे. तर त्यामुळे काही गुजराती बांधव, गुजराती पालक किंवा काही जगतामध्ये लोक त्या आल्या केम छे देसाई भाई. मग मी म्हणायचं की ठीक आहे. तर त्यांचा मी समज असा काही दूर करायचा नाही की मी गुजराती नाही किंवा मी हे नाही. पण ठीक आहे, आपल्याला आपला समजतात तर ठीक आहे, काही हरकत नाही. तर असे मजेदार अनुभव घेत गेले. सर कॉरिडॉरमध्ये चक्कर मारायचे किंवा सोनी टी व्ही मधल्यावर एक फेरी मारायचे, अनेक लोकांना लढवायचे, पकडायचे. मी पण राहून घ्यायचा प्राचार्य. पण माझी पद्धत प्राचार्य सरांना तर गेली होती की एकदम जाऊन कोणाचं तरी मागून कर किंवा कोणाला तरी एकदम मारू द्या, मारायचे नाही. ते पण असं दाखवायचे की खरोखर असं वाटायचं लोकांना की अरे पाडकर आपल्याला तर तसं मी काही करत नव्हतो. परंतु मी अशा पद्धतीने त्याचा चेहरा न्याहाळायचो की नंतर मी एक दोन वेळा पुन्हा जर माझ्यासमोर तो आला तर त्याला भीती वाटते. कारण शेवटी पदाला नव्हतं आणि पुढच्या बांधू गेलो ना. आपल्या महाविद्यालयात तसे अतिशय चांगले विद्यार्थी तुमच्यासारखे अनेक जण होते. तसेच काही पराक्रमी विद्यार्थी पण होते की ज्यांच्या कथा तुम्ही ऐकलेल्या असतील. तर त्यांना आम्हाला पकडून शिक्षा करावं लागायची. काही लोक आपल्या महाविद्यालयाच्या समोर तिथे ते कारंजावर लागलेले तिथंच कुस्ती करायचे, मग त्यांनाही पकडावं लागायचं. काही लोक गॅदरिंगमध्ये मस्ती करायची, तिथे पण पकडावं लागायचं. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना पकडण्यामध्ये मी प्राचार्य म्हणून कधीही हायगाय केली नाही. कुठल्याही प्रकारे मी त्यांना सोडलं नाही. त्याच्या पालकांना बोलवलं, त्यांना योग्य ती शिक्षा दिली. काही वेळेला तर मीच त्यांना पोलिसात पाठवलं. फोन करून त्या स्टेशनवरून मदत मागून आपल्या गांधीचौक पोलीस स्टेशनशी चांगले संबंध ठेवले होते. मी फोन केला की ताबडतोब द्यायला यायचं, मग त्याला हँडओव्हर करायचं, पटवून द्यायचं गुंडगिरी करायला आणि मग नंतर त्याचे पार घ्यायचे भेटा. मग सगळं काही रीतसर चौकशी
लिहून घेणं, मागणी मागावा, सगळं करायचं आणि नंतर मीच त्याला फोन करायचं आणि त्याला सांगायचं की सोडतो मेरे पापा पुस्तक वाचला आहे. तर अशा पद्धतीने सर्व वागणं तिथे प्राचार्य म्हणून भाग असायचा. अनेक वेळा तसं वागावं लागायचं. पण मित्रांनो, एक गोष्ट मी सांगतो, ज्या प्रकारचं वातावरण होतं तशा प्रकारचं वातावरण हे अलीकडे अनुभवायला मिळत. जेवढा विद्यार्थ्यांचा आपल्या गुरुजनावर विश्वास होता, एक श्रद्धा होती, तशी आता आजकाल तुम्ही बाळगत आता जग फुटते गेले. आता तर असं आहे की गुगल सर्च करून प्राध्यापकाला एखादी गोष्ट समजण्याच्या अगोदरच विद्यार्थ्याला होता. आणि म्हणून आता जर विद्यार्थ्यांच्या मध्ये आदर टिकवायचा असेल तर त्याला अधिक सजग राहावं लागतं. त्याच्याही अगोदर गुगल सर्च याची पाहिलेली असली पाहिजे प्राध्यापकाला, तरच तो त्याच्यामध्ये आदर टिकू शकतो. अन्यथा ते फार अवघड आहे. तर म्हणून आजचा काळ हा बदललेला आहे. तर आपल्या काळामध्ये त्या काळामध्ये खरोखरच मला त्यावेळेस तुमची बॅच तर आठवते, पण अजूनही अशा अनेक बॅचेस त्यावेळेसच्या आठवतात. मी पहिल्यांदा प्राध्यापक झाल्यानंतर आम्ही 3च प्राध्यापक होतो समूहमध्ये कॉमर्स. एक देशपांडे सर म्हणून जे विभाग म्हणून, नंतर खान सर होतं, 1 वर्ष माझ्या आधी लागलं. आता स्वतः त्याने मी क्लासमेट, तर मी माझे वडील आजारी असल्यामुळे मी 1 वर्ष परीक्षा दिली नव्हती, म्हणून ते 1 वर्ष पुढे गेले. तर ते 1 वर्षाने मला सिनियर होते. तर देशपांडे सर, खान सर आणि मी आम्ही 3च प्राध्यापक. आणि B.Com 3rd इयरला 6 पेपर्स होते. तर 2-2 पेपर्स आम्ही शिकवायचो प्रत्येक. आणि पहिल्या वर्षी प्राध्यापक झाल्याबरोबर 3rd इयरच्या वर्गात जाऊन 2 पेपर शिकवणं ही सामान्य गोष्ट नाही, अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. कारण अनुभव नसतो, पद्धत माहीत नसते, बोलण्याचं धैर्य नसतं, अभ्यास नसतो. आणि अशा अवस्थेत पहिल्या एकदम वर्षी 2-2 पेपर शिकवायचे. पण मी श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना देतो की त्यावेळेस अतिशय नामवंत अशा प्रकारची मुलं, मेरिटोरियस मुलं आपल्या महाविद्यालयामध्ये येत असत. पण ही सर्व मुलं इतकी चांगली होती की त्यांनी कधी आमची रेवडी उडवली नाही, कधी आम्हाला इतका भयानक त्रास दिला नाही की ज्यामुळे आम्ही पळून जावं तिथून, असं कधी केलं नाही. आता ते प्रश्न विचारून बंडावर सोडायचे. काही वेळेला प्रश्न असे असायचे की अभ्यास करून उत्तर दुसऱ्या दिवशी द्यावं लागेल, त्या दिवशी आपल्याला माहीत नसेल. पण आम्ही एवढे प्रामाणिक पद्धत होतो की आम्ही त्या मुलांना सांगतो की बाकीच्या तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी उद्या सांगतो, दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नाचा अभ्यास करून उत्तर सांगायचं. पण त्या सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला मोठी केलं, आम्हाला चांगलं प्राध्यापक बनवलं. त्यामुळे आम्ही इतके अभ्यासू प्राध्यापक झालो की पुढे आम्ही विद्यापीठामध्ये सुद्धा अभ्यास मंडळांच्या मधून आमचं एवढं माहिती आणि एवढं ज्ञान असायचं की बाकीचे जे आमचे इतर महाविद्यालयातले सहकारी असतील ते आमच्याकडे असे बघत की आता सर काहीतरी सांगतील, आपल्याला या गोष्टी माहिती नाही. अशा प्रकारची गुरुजन घडवण्याची शक्ती ही विद्यार्थ्यांच्या मध्ये असते. आणि म्हणून विद्यार्थी ज्या पद्धतीने आपल्या गुरुजनाकडे पाहतात त्याच्यामुळे गुरुजन चांगले तयार होत असतात, गुरुजन महान होत असतात. तेव्हा मित्रांनो, हे सर्व श्रेय जे आहे हे तुम्हाला. आता तुमच्यापैकी अनेक जण 60, 65, 70 या वयोगटामध्ये आहेत. त्यामुळे सर्व प्रापंचिक सुखदुःख तुम्ही अनुभवलेली आहेत. तुमची मुलं आता मोठी झालेली आहेत. तुमच्यापैकी अनेकांची मुलं आज म्हणजे निरनिराळ्या पदांवर चांगल्या प्रकारे कार्यकर्तृत्व गाजवत आहे. त्यामुळे केवळ तुम्ही कर्तृत्ववान आहात असं नाही, तर तुमच्या मुलं सुद्धा आता कर्तृत्ववान झालेली आहे. तेव्हा एक खरोखरच एक अतिशय आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे की अशा वेळेला तुम्हाला आमची आठवण झाली, आम्हाला सगळ्यांना तुम्ही इथे बोलावलं आणि 4 क्षण इथे तुमच्याबरोबर आनंदात घालवण्याची संधी दिली, ही फारच अतिशय आखाड्यासारखी गोष्ट आहे. माझ्याकडे पाहतोय पुन्हा मला आठवलं की तो जेव्हा NSS मध्ये आला त्या
काळचे NSSचे अनुभव तुम्ही मागे पडून आले, तो सांगेल तुम्हाला की आमची NSSच्या वेळेला कशा प्रकारे काढायची. मी प्राध्यापक झाल्यानंतर पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जेव्हा NSS ही योजना सुरू झाली, राष्ट्रीय सेवा योजना, 8 महाविद्यालय सुरू झाली, त्यापैकी एक महाविद्यालय आपलं होतं. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे 50 विद्यार्थ्यांचं युनिट होतं, त्या 50 विद्यार्थ्यांना अक्षरशः आणि 2-3 वर्षाच्या काळात अशा पद्धतीने वागवलं आणि घडवलं की त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आला. ते विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये उभे राहू लागले, चांगल्या प्रकारे बोलू लागले. एक दोन विद्यार्थ्यांचे असा अनुभव आहे की आम्ही अशी मीटिंग घ्यायचो NSSच्या शिबिरामध्ये, सर्व विद्यार्थ्यांना असं ग्रुप बसवायचं आणि मध्यभागी बसायचं एका बाजूला आणि प्रत्येकाला उभा करायचं आणि त्याला म्हणायचं की चला असा हा बोलेल, तो घाबरून जायचा, त्याला काय बोलता यायचं, मी म्हणायचं घाबरायचं नाही, बोल. अशा पद्धतीने त्याला आपले अनुभव सांगायला लावायचे, बोलायला लावायचे. परिणाम हा झाला की तो पुढे चांगल्या प्रकारे बोलू लागला. आणि याचा परिणाम केवळ त्याच्यात बोलू लागण्यापर्यंत नाही, त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी नंतर इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे फेस केले, त्यांचं सिलेक्शन झालं. ज्याला इंग्लिश मीडियम नव्हतं, मराठी मीडियममधून शिकत होता असा विद्यार्थी बँकेमध्ये इंटरव्ह्यूला गेला, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू झाला. जाताना मला घरी नमस्कार करायला आला, घाबरलेला होता. मला म्हणे सर मी कसा काय इंटरव्ह्यू इंग्रजीमध्ये फेस करतो. मी म्हटलं तो कसा आहे की तुझे इंग्लिश नहीं आता, यू कैन टॉक इन इंग्लिश. नहीं बोला सर मुझे कुछ नहीं आता. गलत, ये तो गलत नहीं है. तो ऐसा समझता है कि तेरे को नहीं आता, लेकिन मुझे मालूम है कि तू आता है, तो तू जाके फेस कर इंटरव्यू. उसने जाके फेस किया इंटरव्यू में, ही वाज सिलेक्टेड इन द बैंक एंड देन ही केम विथ अपॉइंटमेंट. अनुभव अनेक आहे आणि हे सर्व अनुभव गुरु शिष्यामध्ये येतच असतात. तेव्हा यात काही फार मोठी गोष्ट अशातला प्रकार नाही की मी आमच्या कार्याची महानता म्हणून तुम्हाला सांगतोय किंवा तुम्हाला ती माहिती नाही, अशातला काही प्रकार नाही, तुम्हाला सगळं माहिती. पण आम्ही प्राध्यापक लोकांनी इथे जे सगळे बसलेले आहेत या सर्व लोकांनी आपण चांगलं प्राध्यापक व्हायचं हे ध्येय आमच्या समोर होतं, म्हणून आम्ही चांगले प्राध्यापक झालो. केवळ पाट्या टाकण्यासाठी प्राध्यापक आम्ही झालो नाही. त्यांच्या देखील अनेक प्रकारचे अनुभव तुम्हाला सांगू शकेल की तो कसा विद्यार्थी होता, कसा राहत होता, त्याला आम्ही लोकांनी कसं खाद्यावर घेतलो, हे सगळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बरोबर पाहिल्यानंतर मला त्याच्याबद्दलची एक एक आठवण यायला लागली. प्रत्येकाबद्दल तरी त्याने अनेक सोहळ्यांच्या बद्दल झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता काय करावं. तर त्यानंतर मी अशा संस्थांमध्ये काम करत राहिलो की जिथं परत शिक्षणाशी संबंध होता. 2 शाळा चालवल्या, ग्रंथालयाचं काम केलं, 10-12 पुस्तकं लिहिली. म्हणजे सतत आयुष्यभर विठ्ठल शिक्षण याच्याशिवाय आम्ही आयुष्यात काही केलेलं नाही. धनसंपादन धनार्जन आमचा प्राप्त नाही, तुमचा प्राप्त आहे. तुम्ही आनंदाने राहिलेले आहात करा. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपणच उदारपणाने आपल्या कार्याची ज्याला गरज आहे त्याला वेळेवर कार्य करण्याची भूमिका ठेवली आहे. चांगल्या कार्यासाठी खर्च झाला की मुद्दाम सांगतो मी तुम्हाला, तुम्ही म्हणून सांगतो, तुमचा सर म्हणून सांगतो की तुम्ही चांगल्या कार्याकडे लक्ष द्या, लोकांना उभं करण्याचा प्रयत्न करा. एका माणसाला वेळेवर छोटीशी जरी आपण एखादी गोष्ट सांगितली किंवा थोडं धीर दिला, थोडीशी मदत केली तर त्याचं आयुष्य बनत असतं. आज मी रस्त्याने जाताना मला अनेक विद्यार्थी नमस्कार करतात आणि मला आठवण देतात, सर मी ॲडमिशनला आलो होतो कराड्यावरची, तुम्ही प्राचार्य होते, तुम्ही बसलेले होते आणि मला फार अडचण होती, फीस भरायला पैसे नव्हते, तर तुम्ही सांगितलं की काय हरकत नाही, तुला ॲडमिशन घ्यायचं आहे ना, घे, जेवढे पैसे असतील तेवढे भर, बाकीचे तुला मी सोडत. आणि तुम्ही मला मदत केली होती अशी ही बुद्धी मी जर त्यावेळेला ठेवली नसती तर त्या माणसाचं आयुष्य बदललं नसतं. असे कितीतरी उदाहरणं आहेत आणि
ही उदाहरणं मी आपल्याला यासाठी सांगतो की आज तुमच्यामुळे शेकडो लोक अशा पद्धतीने उभे राहू शकतात. त्यांना उभं करा, वेळेवर त्यांना मदत करा, थोडंसं सहाय्य द्या, त्याच्याकडे लक्ष असू द्या. मित्रांनो, हे करणं अतिशय आवश्यक. आणि दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की अशी मी एक कविता लिहिली, त्याने 2 कविता प्रकाशित केलेल्या. एका कवितेमध्ये मी असं लिहिलं होतं की आपणच उभारतो भिंती, आपणच उभारतो भिंती आपल्या आयुष्यात, दगडाच्या, सिमेंटच्या किंवा त्याहूनही कठीण वाटणाऱ्या अशा एखादी मटेरियल. आता याचा अर्थ काय? म्हणजे आपणच आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक भिंती निर्माण करत असतो, ज्या आपल्या कुटुंबामध्ये आपण निर्माण करतो, कधी आपल्या नातेवाईकामध्ये निर्माण करतो, कधी मित्रांच्या मध्ये निर्माण करतो. आणि त्या निर्माण करण्यामध्ये जे काही आपण आपला अहंकार वापरलेला असतो तो इतका कठीण असतो की तेवढं कठीण दगड सुद्धा नसतो किंवा तेवढा कठीण सिमेंट सुद्धा नसतो. सिमेंटची भिंत तुटेल, दगडाची भिंत जी आहे ती पुढून बाजूला टाकता येईल, पण तुमच्या अहंकाराची भिंत जी आहे ती तोडता येत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या भिंती आपल्या आयुष्यामध्ये दुसरे कोणी येऊन उभारत नाही, आपणच उभारतो. म्हणून मी माझ्या कवितेत सुरुवातच अशी केली होती की आपणच उभारतो भिंती आपल्या आयुष्यात, दगडाच्या, सिमेंटच्या किंवा त्यामुळेही कठीण होणाऱ्या. तर अशा प्रकारच्या भिंती कृपा करून उभ्या करू नका. आपला अहंकार एवढा जास्त वाढू देऊ नका. आणि सगळ्यांशी आता निदान या वयात जेव्हा तुम्ही आता 60च्या पुढे गेलेल्या, तेव्हा मागचे सगळे राग रोग मतभेद सगळे मिटून सगळ्यांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना आपलं म्हणा. तो तुम्हाला विचारत असेल तर तुम्ही त्याला विचारा की जेव्हा त्याचा अभिमान व्हायला, अहंकार व्हायला बरे पुस्तक झालं बरं विरोध क्या करणे का, हे वय आता गेलं. आपण आता त्या वयात नाही होत. तेव्हा आपण आता प्रेमाने त्याला जिंकण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांशी जर सौहार्द करून वागला, चांगल्या प्रकारे वागला, तर तुम्हाला एक चांगला माणूस होता अशी तुमची आठवण त्यांच्याजवळ राहील, सगळ्या समाजात राहील. तेव्हा तशी एक आठवण मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करा असा विश्वास बाळगतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आज इथे रंगामध्ये 4 विषय अनुभवण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिली याबद्दल तुम्हाला खरोखरच खूप खूप धन्यवाद. नमस्कार. अभी जैसे चालू हो कि आपने हम लोगों को याद किया, ये बहुत बड़ी बात है सर. आपका ये सोचने की पूरी सही नहीं कर सकते. हम ये 1975 में बैच है, वो इतनी अच्छी बैच है उसको मैं और हम बहुत कुछ कर रहा है जीवन में. विश्वास से बहुत सारा जिम्मेदारियाँ, बचपन में मस्ती और करके हर जिम्मेदारी पिता, लेकिन हम लोग आपको कभी भूलेंगे नहीं. और हमारे नियम के लिए इस जगह में आपके आने वाले दिनों में हमारे आपके हम जब पिछले साल से बैठे हैं सभी हमें 4-5 लोग थे, एक दिन जिसमें हमारा अफ्रीका से क्या थे हर की बात उसको अच्छे 4-5 दिन उसके पास अवसर है और जो बात करेंगे. अब दूसरी बात सच बताया वैसे हमारी राष्ट्रीय क्षेत्र उसका एग्जाम्पल देता हूँ. खान साहब के भी है, खान साहब के क्लास में आए थे, उसमें बच्चे थे और आगे ऐसा पूरे जिनका मैं क्लास में सीखा था. मैं उसका मेरे साथ दोस्त ये इसका था और मैंने खान साहब से बोला सर ये क्लास करना एक बात पूछो तो हमारे जिनको पुस्तक नहीं चाहिए. और हमारे साथ अच्छे खड़े हुए 5-7 बच्चे जो थे जिनका हम लोगों को 100% मेरे साथ हमारे ज्ञान हो गए. दूसरे 2000 भी
से पार्टी कांग्रेस का निश्चित तौर से विश्वास करते हमारे लोग बच्चे तो वो लोग अक्सर हमारे घर पे आते थे, मेरे वाले से पिताजी से मिलते थे। हम तो यही करते थे हमारे परिवार में आपस में प्यार करते थे, बड़े भरोसे रखते थे और हमको लगता था कि हमारी सरकार को हमारे जो थोड़े लाइन में चलती थी दरकार में रहती थी पूरे तो मैं आपके आभार हूँ। हाँ हाँ तो आभार अंतिम जो है सबका स्वागत करेंगे। बाकी एक दोस्त मेरा जो भागगांव से आए, जो कांग्रेस से आए, कुछ हमारे लोग भागगांव से स्पेशली आए छोटे से प्रोग्राम के लिए, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। प्रोग्राम भले छोटा हो लेकिन आज गुरु गुरु का अभिनंदन रहने का आदर मानना जरूरी था, क्योंकि आयुष्य में होते कब आएंगे मालूम नहीं, लेट हुआ हरकत नहीं की लेकिन सवेरा जगह ना बस आज से आगे मिलते रहेंगे करते रहेंगे जो भी करना है। और अंतिम मैं दूसरे सदस्य का देशमुख मिश्र जी को विनंती करता हूँ कि इसको अपने चरणों में लाया, अपनी सबको थोड़ा कृपया में ला रही है तो उसको अपन आगे बढ़ेंगे ये करेंगे। कुछ सब लोगों ने डायरेक्ट ब्रेकफास्ट भी नहीं दिए थे, डायरेक्ट राइस पे बैठाया, उसको अपनी ध्यान रखना पड़ेगा। मला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की मी तर काही 75 ची नाही आहे, हे काम माझ्याकडे कसं काय आलं ते मी माझं भाग्य समजते। आणि खरोखर मला खंत ही वाटतेय की मी थोडा आधी जन्मून 75 बॅचला का नाही आले। देवाने आनंदाची ही
छान म्हणाले. आता असं एक सुझाव आलेला आहे की थोडं इंट्रोडक्शन घ्यायचे, मग पुन्हा रंगरंग कार्यक्रम, कोणाला गाणं, कोणाला कविता, काही पेजन घ्यायचं, मग पुन्हा राहिलं. पण जर पाऊस आला तर सगळाच कार्यक्रम राहील, म्हणून थोडं अर्ध झालं इंट्रोडक्शन. मग आपण पुन्हा काहीतरी गाणं किंवा रोजगारचं कामे असं आपण स्टार्ट. आधी थोडा परिचयाचा कार्यक्रम. मित्रांनो, आता वातावरण इतकं चांगलं आहे आणि या वातावरणामध्ये आपण सब मित्र आणि मैत्रिणी मिळून काही चांगलं, आत्ता जसं अनिल सोनीने गायलं, मला वाटतं बरेचसे याच्यामध्ये लेडीजमध्ये कलाकार नक्कीच असतील, पण त्यांनी स्वतःहून जर आपलं बोलायचं तर असं सियाचं म्हणणं आहे की इंट्रोडक्शन चालू करावं. ठीक आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपलं इंट्रोडक्शन द्यावं. मला वाटतं लेडीज फर्स्ट करावं. नाही तर असं करा, मला वाटतं चालू करावं. वल्लभ बागला आपले 86 आहेत आपल्या या कार्यक्रमाला, आणि हे नक्कीच ते चांगल्या मी वल्लभ बागला, लहान मोठं काम आहे डेव्हलपमेंट औरंगाबादला. 2 मुलं आहेत, एक पुण्याला असतो CA, दुसरा माझ्याबरोबर काम करतो लँड डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शनचा. राहायला मी महेश नगर आकाशवाणीला. हो भैया दादा नंतर करा, या बाजूला नंतर करा. मी सीताराम अग्रवाल छावणीत राहतोय. माव्याक को देखो. माझी 2 प्रोव्हिजन स्टोअर आहे, एक छावणीत आहे, एक औरंगपुरात आहे, रंगोली म्हणून. मी राजेंद्र प्रसाद मोदानी. हा, मला 3 मुलं आहे. मी आता पुण्यात आलो फॅमिली बरोबर. हा, माझा मोठा मुलगा CA आहे, दुसरा मुलगा HR आहे, तिसरा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, मोठी सून DNB आहे, दुसरी HR आहे, लहान इंजिनियर आहे. सगळे जॉईंटली राहतो सगळे. हा, माझं नाव जयकुमार कासलीवाल आहे. मी सराफ्यात राहतो. मला 2 मुलं, एक मुलगी आहे. एक मुलगी दुर्गला दिलेली आहे, 2 मुलं औरंगाबादला आहेत. एक रेडीमेडचा बिझनेस आहे, एकाचं टॅक्स फॅक्टरी म्हणून काम करतोय. मी रिटायर आहे. विजय कुमार हिरालाल जैन, शराफा औरंगाबाद, टॅक्स प्रॅक्टिशनर्स म्हणून प्रॅक्टिस करतो. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं माझ्याकडेच आहेत. कोणाला टॅक्स पेमेंट करायचं असेल तर जावा. 2 मुली, 1 मुलगा. मुली इथं असतात, मुलगा पुण्याला असतो. त्यामुळे काही दिवस मी या पुण्याला असतो, काही दिवस औरंगाबादला. मी अनिल कुमार पाटील. मला 1 मुलगा, 1 मुलगी. माझ्या धर्मपत्नी लाईफ पार्टनर बरोबरच आहे. या लास्टाय काय बिनला जेव्हा माझ्यासारखे. फोटो अच्छा आहे. या माझ्या धर्मपत्नी, लाईफ पार्टनर आणि सगळं काही मला मदत करणार आहे. माझी प्रकृती बरोबर नसते, पण ही सगळं सांभाळून घेते. मला 1 मुलगा, 1 मुलगी. किराणा शॉप आहे मोंढ्यामध्ये, पाटणी ट्रेडिंग कंपनी या नावाने.
सुनबाई सुद्धा व्यवसायात मदत करतात. आता शंभरराव मुळे मी गरवारे कंपनीत होतो, रिटायर झालं. सध्या पुण्यात असतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाची सासूरवाडी देगलूरची आहे. मुलगा माझा MS केलं आहे अमेरिकेमध्ये. आता फिलिप्स कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून आहे. माझी सुनबाईसुद्धा BE इंजिनियर आहे, पण आता ती हाऊसवाईफ म्हणूनच काम करते. लहान बाळ झाल्यामुळे. मला 2 नाती आहेत आणि मुलीचं लग्न झालेलं आहे. तिला बीडला दिलेलं आहे. तिचं आडनाव महाजन आहे, नाव सायली आहे. तिला एक मुलगा आहे. आणि माझ्या बायकोचं नाव माधुरी मुळे आहे. तिची तब्येत चांगली नसते, तिला ऑक्सिजनची गरज पडते 2018 पासून. त्यामुळे मी तिला आणू शकलो नाही. मी सतीश इंदापूरकर. कॉमर्सच्या संदर्भात आपण शिक्षण घेतलं, पण त्याचा आयुष्यात काहीच उपयोगच करून घेतलेला नाही आहे. करू शकलो नाही आर्ट्सला जायला पाहिजे. पण काय वडील म्हणाले तुकारी करायची असेल तर कॉमर्स किंवा आर्ट्स घे. मी म्हटलं कॉमर्स घेतो म्हटलं. आणि आयुष्य म्हणजे नोकरी करून कुठंतरी एवढा पगार मिळायला पाहिजे, मॅनेजर व्हायला पाहिजे, तर हे असं माझ्या डोक्यामध्ये तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे. इनसिक्युअर लाईफ एन्जॉय करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय ठेवलं. मी करू शकतो अजूनही, हे नशीबच माझं. किंवा मी काय जे काय आगाऊपणा करतो त्याच्यामुळे साथ मिळत जाते. आणि सध्या मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. 3 पिक्चरचं प्रोडक्शन चालू आहे, हिला चालू आहे, म्हणजे प्री प्रोडक्शनचं काम चालू आहे. आर्टिस्टचे ऑडिशन्स चालू आहेत प्रत्येक वेळेस. 90 मिनिटाच्या फिल्म्स टार्गेट ठेवलेले 3 फिल्म्स आहे. लहान चित्रपट लहान मुलांसाठी कोणी करत नाही, म्हणून लहान मुलांसाठी चित्रपट फायनल दर 6 महिन्यांनी किंवा वर्षभरात एक तर तो करायचाच आहे. फक्त तो हिंदीमध्ये करायचा का मराठीमध्ये करायचा याच्यावर थोडंसं डिस्कशन चालू आहे. बाकी बायको घरी असते. मला शिव्या देण्याचं जेव्हा वेळ मिळेल, मला वेळ मिळेल तेव्हा आम्ही दोघं एकमेकांना शिव्या देत असतो, प्रेमाने भांडत असतो. आणि भांडणामध्ये अगदी सुरुवातीला आम्ही फार डायव्हर्सपर्यंत जात होतो, पण आता उलटं होतं. तुम्हीच जा कुठं जायचं ते, मी नाही हलणार तू. तर त्याच्यामुळे ती आता काही जाणार नाही, तुम्ही काही जाणार नाही कुठं. मुलगा लँड डेव्हलपमेंट टोटल स्टेशन मशीन सर्वेचं काम करतो आणि लँड डिझायनिंग करतो. ऑटोकॅड वगैरे बाकीचे सगळे कोर्सेस झालेले. आणि आता तो ऑस्ट्रेलियाला 2-4 कंपनीमध्ये बोलवत आहेत त्याला, तर तो तिकडं जाणार आहे. बाकी अजून काय सांगायचं विचारायचं असेल तर आहेत काही विचार. माझं नाव तुकाराम पांचाळ. मी परिमल हाऊसिंग सोसायटी इथं राहतो. माझं खटलं इथं आहे. हे 4 पावलं गेलं पाहिजे. नाही कसं म्हणू शकतो. बरं, मला एकूण 2 मुली 1 मुलगा आहे. एक मुलगा 2 मुली असं आहे. मोठी मुलगी कमर्शियल पायलट आहे. मला तिचं लग्न झालेलं आहे. आमचं नावाने पण कमर्शियल पायलट आहे. अमेरिकेत हे करत होते. दुसरी मुलगी मोठी MGMला डॉक्टर आहे. ती MBBS झाली, बेल्जियमला ती डॉक्टर आहे. तिसरा मुलगा जो आहे शेवटचा तोही डॉक्टर आहे. तोही MBBS झाला. आता PGची तयारी करून तो MS ऑर्थो करायचं त्याचंही आहे. ही माझी बायको ही आमच्या कॉलेजमध्ये, आमचं एक स्वतःचं कॉलेज आहे सिनियर कॉलेज, त्याच्यामध्ये ही इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून काम करते. असं आमचं कुटुंब आहे. नाव काय? नीता पांचाळ. कधी कधी बोलायची संधी मिळालेली आहे. शिक्षणाचे श्रेय कोणाला तुम्हाला आहे का वहिनीला? हो, त्यांच्यामुळे मी आहे. आणि मी नाही म्हटलं तर कसं सांगतो. डॉक्टर झाला ते सांगतो. तर सगळं व्यवस्थित आहे. सिनियर कॉलेज आहे आमचं. त्याच्यामध्ये BSc बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, BCA, BBA
BSc कॉम्प्युटर सायन्स IT, BSc मल्टीमीडिया नेटवर्किंग हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. फर्स्ट क्लासमध्ये आलेले आहेत. BSc मल्टीमीडिया नेटवर्किंग यांनी हा कोर्स केला. त्याच्यामध्ये ॲनिमेशन आणि फिल्म मेकिंग हे कोर्स आहे आणि अत्यंत हुशार विद्यापीठामध्ये प्रथम फर्स्ट क्लास पास झालेला विद्यार्थी. मी नीता तुकाराम पंचाळ. आमचं लग्न झालं 85 साली. त्यावेळेस मला असं कळालं की यांना नोकरी नाही आहे, घर नाही आहे आणि नातेवाईकही नाही आहे. पण एकच एवढं होतं की त्यांना खूप नाव होतं. त्या नावाच्या पुढे काय मोठा परिवार आहे हे मला नंतर कळालं. आमचा एकही प्रवास असा झाला नाही की तिथून आम्हाला कोणी ओळखीचं भेटलं नाही. सुरुवातीचीच एक घटना मी तुम्हाला अशी सांगते. माझं लग्न झालं आणि 5-7 दिवसात आम्ही गुलमंडीवर गेलो होतो. तर गुलमंडीवर गेल्यावर ह्यांनी मला म्हणाले तू इथं 2 मिनटं थांब. यांना कोणीतरी भेटलं आणि मला थांबायला सांगितलं आणि हे निघून गेले. त्यांना लक्षातच नाही की आपलं लग्न झालं, का तिला घरी न्यायचं. आणि मला औरंगाबाद नवीन होतं आणि आमची अशीच शेजारची ग्रस्त तिथे 1 तासानंतर आले. मला म्हणे तू इथं काय करतेस? म्हटलं मला इथं उभं राहायला सांगितलं. म्हणे चल घरी. मग मी घरी गेले. किती वेळ झालं म्हणे तुला इथं? बरोबर. म्हटलं 2 तास झाले. मग आम्ही घरी गेलो. हे महाशय रात्री 7 वाजता घरी आले. म्हणजे एवढा मोठा मित्र परिवार आहे त्यांचा. तेव्हा मला कळाले की हे एकटे नाही आहेत, खूप मोठा परिवार आहे आणि मी खूप मोठ्या घरात आलेली आहे. एवढंच मला किती बरोबर घरी. माझं नाव मावजी पटेल आहे. मुले आहे आणि मुलगा आहे. माझी पत्नी समोर बसलेली. आगे आ जाओ, आगे आ जाओ. माझं क्रांती चौक इथे बिझनेस आहे. मुलगा सांभाळतो. मी जवळजवळ रिटायर झालेलो सध्या. माझ्या हातमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून थोडं बसून. पटेल, मावजी पटेल. माझं नाव नर्मदा पटेल आहे आणि हे आता याच्यासाठी माझा ये मौका मिळाला तुम्हाला सगळ्याला भेटायचा. आज इनके लिए मुझे भी यहाँ आप सबको मिलने का मौका मिला और पहचान हुई. ऐसे तो मिलते रहते तो भी कुछ भी नहीं ऐसे लगता नहीं था, लेकिन आज के बाद सब मिलेंगे तो अपना दोस्त जैसा लगेगा. बस थैंक यू, धन्यवाद. सबको तमिल भी मायके कन्नड़ में तो कन्नड़ तो आती, लेकिन मराठी अपने यहाँ चलतीच नाही मराठी. मी किशोर शिरसेकर. 1975 नंतर मी औरंगाबाद सोडून पुण्याला गेलो. तिथंच मी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे. ॲनिमल फीड्समध्ये माझं कामकाज आहे. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा माझ्याबरोबरच धंद्यामध्ये असतो. थँक्यू. मी CA रामनिवास मालपाणी. मुंबईहून CA करून मी 1981ला औरंगाबाद आलो आणि तेव्हापासून इथे मी प्रॅक्टिस करतो. माझी मिसेस किरण मालपाणी ती आज येऊ शकली नाही. मला 2 मुली आहेत. एक मुलगी मोठी आयुर्वेदमध्ये MD आहे. ती पुण्याला आयुर्वेदमध्येच प्रॅक्टिस करते. लहान मुलगी कंपनी सेक्रेटरीचं तिने फायनल ॲप्लिकेट केलं, पण ती 2 ग्रुप पास करून नंतर सोडून दिलं आणि आता ती औरंगाबादलाच संसारात व्यस्त आहे. धन्यवाद. मी बालाप्रसाद होलाणी. मी मूळचा हिंगोलीचा आहे. सध्या इथं औरंगाबादला वास्तव्याला आहे. माझा मुलगा CA आहे आणि मला 2 मुली आहेत. एक मुलगी UKमध्ये आहे, एक मुलगी डॉक्टर आहे. तिथं नांदेडमध्ये हॉस्पिटल आहे. हॅलो, सादर जय. धर्मपत्नी आलेला आहे इथे, त्यानिमित्ताने ओळख होईल.
शॉर्टमध्येच आहे, काही लांब पडणार नाही. मला मोठ्या 2 मुली आहे. एक मोठी मुलगी श्रीरामपूरला दिल्ली आहे, एक लहान मुलगी औरंगाबादला आहे. 2 मुलं आहे. एक सुनबाई मोठी फुलंब्रीची आहे आणि 2 नंबरची पळसखेडा निरी पळसखेडा आहे ना, जळगाव जिल्हा तिकडची आहे. आणि ही माझी धर्मपत्नी असून माझी सासूरवाडी गिरणारे तालुका जिल्हा नाशिक गंगापुढे आमच्या बाजूला आहे, तिचं माहेर. आणि माझ्यावर एक दोन दुःख प्रसंग आले होते. मोठे जे जावई आहे त्यांचा पाय चुकलेला आहे, तिला सुद्धा अटॅक आला होता. त्याच्यातून ही 2 वर्ष पहिले वाचलेली आहे, तरी 2 शब्द ती बोलेल. सोड पारावर मांडवले लासूर स्टेशन. मी डॉक्टर सुधीर जागीरदार. मी औरंगाबादलाच असतो. 75 नंतर 3 वर्ष अशोक मालू बरोबर आर्टिकलशिप केली आणि त्याच्यानंतर मग M.Com केलं आणि त्यानंतर 1981 पासून ते 2017पर्यंत 36 वर्ष वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये मी ॲसोसिएट प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि उपप्राचार्य म्हणून काम केलं. माझी सासूरवाडी नांदेडची आहे. पत्नीला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ती काही येऊ शकली नाही. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझा मुलगा दूध कॉम्पॅक्टमध्ये अकाउंट्स ऑफिसर आहे आणि मुलगी जी आहे तिला इथंच दिलेलं आहे, तिचे मिस्टर वकील आहे. जागीरदारच. गुड इव्हनिंग अँड लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. मी राजेंद्र आपटे, 75 बॅचला, आणि मी थोडंसं जास्त सांगणार आहे सो दॅट यू ऑल शुड नो व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपन. 75ला मी झाल्यानंतर काय करायचा हा प्रॉब्लेम होताच. घरी सगळे सर्व्हिसमध्ये होते. हॅलो. हा, तर मग मी पहिली माझी सुरुवात ट्रान्सपोर्ट बिझनेसने केली आणि अनफॉर्च्युनेटली इट वॉज अ बिग फेल्युअर. येस. त्याच्यानंतर इट वॉज अ डिफिकल्ट व्हॉट टू डू. असं काय आपण करायचं असा विचार होता. सेल्स लाईनची आवड होती आणि त्याच्यानंतर ठरवलं की सेल्स करायचं. माझे काही मित्र मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. माझा तसा यत्किंचित त्याच्याशी काही सब्जेक्टशी संबंध नव्हता, पण तरी मी प्रोग्रेस, ट्रेनिंग कोर्सेस ह्याच्यानंतर आय वॉज एबल टू बिकम अ मेडिकल रेप आणि आय वॉज सक्सेसफुल ओव्हर देअर फॉर 1.5 years. बिईंग हॅव्हिंग अ बॅकग्राऊंड ऑफ कॉमर्शियल एज्युकेशन, त्या फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजी किंवा BSc फार्मा ही मुलं प्रेफर केल्या जायची आणि त्याच्यात जो गोईंग सेटिंग होता ती मिळण्याकरता क्वालिफिकेशन ऑब्स्ट्रकल यायला लागलं. त्याच्यामुळे मग देन आय हॅव डिसाइडेड की आपल्याला ही पण लाईन चेंज करावी लागेल. आणि माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस जरी फेल झाला तरी त्या बॅकग्राऊंडवर आय गॉट सिलेक्टेड विथ JK Tyres. आय वॉज इन सेल्स. I started my career as a sales representative, worked entire Maharashtra with the different places, and finally जेव्हा होतो तेव्हा I reached as a GM West and I used to control 1/4 of India. After that, one more problem has come. I had a medical background problem. मी मलेशियाला गेलो होतो, तिथे मला हार्ट अटॅक आला होता आणि त्याच्यानंतर हा स्ट्रेस कमी करण्याकरता आणि टुरिंग आणि हे भरपूर असल्यामुळे आय हॅव टू अगेन चेंज द लाईफ अँड आय डिसाइडेड टू कम बॅक टू औरंगाबाद अँड हॅव अ रिटायर्ड लाईफ. पण हा जो क्रम होता ह्याच्यामध्ये घरी बसून वेळ जात नाही आणि जी गोष्ट आपल्याला कळलेली आहे त्या कळतेमुळे गोष्टीमध्येच परत एंट्री करावी म्हणून आय स्टार्टेड अ टायर शॉप इन औरंगाबाद आणि माझं ते 12 वर्ष टायरचं शॉप होतं जिथे अलाइनमेंट, बॅलन्सिंग, टायर चेंजर्स आणि टायर्स, बॅटरीजचं मी हे ऑपरेट करत होतो. आय वॉज व्हेरी लकी ओव्हर देअर. विदिन 2 years
कार टायर सेगमेंटमध्ये आय रीच टू नंबर 2 पोझिशन इन वर्ल्ड. बिकॉज ऑफ माय ओन एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे आय वॉज एबल टू मॅनेज ही सगळ्या गोष्टी मी केल्या. आफ्टर दॅट 2017मध्ये मला ती घेतलेली जी भाड्याची जागा होती ती सोडावी लागली आणि मी डिसाईड केलं होतं की आता ह्याच्यातनं आपण परत विड्रॉ करायचं. कारण मला एकच मुलगी होती. शी हॅज डन CS अँड शी सेटल्ड इन दुबई होल्डिंग्स ॲज अ कंपनी. बिझनेसमध्ये बरेच लोक आहेत तिथे, त्यांना आयडिया आहे की इन्व्हेंटरी, क्रेडिट फॅसिलिटीज, इन्व्हेंटरी, स्टॉक्स आणि इन्व्हेस्टमेंट ऑफ अमाऊंट ह्याच्यामध्ये जर मागं कोणी बघलेलं नसल्या कारणाने आय हॅव टू टेक अ डिसिजन ऑफ क्लोजिंग डाऊन द शॉप ऑल्सो अँड विच सक्सेसफुली आय डिड इट इन 2017. आणि आफ्टर दॅट आय एम एन्जॉयिंग रिटायर्ड लाईफ. माय वाईफ्स नेम इज स्वाती आपटे अँड माय डॉटर्स नेम इज कृतिका Lahori. She has married to a Sindhi boy. Thank you. इथून ऐकू येते ना? माझं नाव सुरेश करकरे. मी आपल्या 71 पासून औरंगाबादला आहे. तेव्हापासून मी औरंगाबाद सोडलेलंच नाही. खरं म्हणजे ओरिजिनली आम्ही रत्नागिरीचे, तिकडे आमचं घर आहे वगैरे सगळं, परंतु औरंगाबाद इतकं भावलं आम्हाला, पण इथं शिक्षण झालं, इथे चांगली नोकरी मिळाली, संपूर्ण करिअर इथे गेलं आणि त्या करिअरमध्ये इतकी लिफ्ट मिळाली यामध्ये की मी रिटायर झालो त्यावेळेला आय वॉज ऑन ए हायेस्ट पोझिशन इन दॅट कंपनी. हे माझं क्रेडिट नाही आहे, पण रिटायर झाल्यानंतर मी एवढंच म्हणू शकेन, माझं लग्न झालं, मला मुलगा झाला, तो ऑस्ट्रेलियाला आहे. बऱ्याचशा सामाजिक कार्यासाठी काही गोष्टी केल्या. तुम्हाला सुद्धा खरं म्हणजे मला काही 4-5 एक माझ्या आयुष्यात आलेले एक विशिष्ट अनुभव सांगायचे आहेत, पण नंतर वेळ असेल त्यावेळेला मी सांगेन. आणि आत्ता मी या परिस्थितीत आहे की मी एक सामाजिक कार्य करतो आहे, माझी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करतो आहे, माझा मुलगा ऑस्ट्रेलियात आहे. सो आय एम व्हेरी कम्फर्टेबल पोझिशन. सुखी माणसाचा सदरा म्हणतात ना, तसा घालून मी आहे. पण पूर्वी सुखी माणसाचा सदरा देण्यासाठी सदरा असत नाही. मी भरपूर सदरे घरी ठेवले, ज्याला कोणाला पाहिजे त्याने घेऊन जावं. थँक्यू. मी प्रदीप सदाशिव चौधरी. मी 4 वेळा BCom नंतर मी 4 वर्ष बँकेत काम केलं औरंगाबादला. नंतर मी 22 वर्ष मुंबईला होतो वित्तीय महामंडळात आणि गेले 15 वर्ष मी नाशिकमध्ये राहतो आहे. मला एक मुलगा आहे, तो इंजिनियर आहे आणि त्याची बायको डायटिशियन आहे. माझी मिसेस पण VRS घेतली, तिने पण ती मुंबईला जॉब करत होती म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये. आणि आता आम्ही नाशिकला दोघं राहतो आणि आम्ही फिरायचं काम करतो. जगभर जिथे जमेल तिथे फिरायचं अशी आमची हॉबी आहे. हॅलो, मी प्रदीप पिलखाने. मी SBHमध्ये होतो. आता 2015ला रिटायर झालो आहे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे आणि मिसेस पण लेक्चरर होते, असोसिएट प्रोफेसर. तिचं नाव प्रतिभा आहे. पुढचं ती बोलून. मी बदनापूर कॉलेजला, पाथरीकरांच्या कॉलेजला असोसिएट प्रोफेसर म्हणून रिटायर झाले. माझा विषय हिंदी आहे आणि माझी मुलं आहेत ना, त्यातले मुलगी आणि जावई दोघंही इंजिनियर आहेत आणि ते पुण्याला आहेत. मुलगी बार्कलेजमध्ये आहे आणि जावई आहे तो LNT मध्ये आहे, LNT इन्फोटेकमध्ये. आणि माझा मुलगा आहे तो आता माइंडट्रीमध्ये आहे, पण त्याचं इथं सध्या ऑनलाईन काम सुरू आहे. आणि माझ्या मुलीला 2 मुली आहेत आणि मुलाला 1 मुलगा आहे. छोटी कन्या माझी लग्नाची आहे. छोटी आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि आता तिचं लग्न करायचं. थँक्यू. मी अशोक साबू, महाराष्ट्र हिंदी विद्यालयामध्ये अकाउंटंट म्हणून काम केलेलं आहे. 38 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे आणि एक सून MBA केलेली आहे, ती जॉब करते पुण्याला. मुलगा इंजिनियर झालेला आहे, तोही टाटामध्ये जॉब करतो आहे. आणि मुलगी MCA झालेली आहे, ती पुणे जॉब करते, तिथे लग्न झालेलं आहे. ही आमची धर्मपत्नी आहे. बोल. मी प्रेमलता अशोक साबू. मी ब्युटिशियन आहे आणि माझी आता घर काम करते.
हॅलो, मी 4 वर्षापूर्वी मला 2 मुली आहेत. दोन्ही मुली पुण्याला सेटल झालेले आहेत. दोन्ही जावे IT इंजिनियर्स. एक मुलगा आहे तो वडोदराला हार्डवेअर कंपनीमध्ये इंजिनियर आहे. माझी मिसेस पण शाळेमध्ये सर्व्हिस करत होती. ती पण 3 वर्षापूर्वी रिटायर झाली आणि आता आम्ही दोघं इथे टिळकनगरमध्ये रिटायर्ड लाईफ एन्जॉय करतो. मी LIC मध्ये 28 वर्ष जॉब केला. आता मी पेन्शन आहे. मला 4 मुली आहेत. 4 मुलीपैकी मोठी खराडीला ती लंडनला होती 4 वर्ष. MCA झालेली तिथून IMTR मधनं. नंतर नंबर 2ची जी मुलगी आहे ती ते महिला कॉलेजला MA न्यूट्रिशन्समध्ये केलं. ती पुण्यातच असते. तिचा नवरा परभणीचा आहे. नंतर 3 नंबरची आहे ती गौरी सीमंत. ती MBA फायनान्स केलं तिने. ती पुण्यातच असते. आमच्याबरोबर असते ती. तिचं लग्न व्हायचं आहे. ती आता 32 वर्षाची आहे. आणि सर्वात लहानी अमृता, तिचं लग्न झालं. ती अमेरिकेत असते USA मध्ये न्यूजर्सीला. ती इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाली इथून PS मधनं. आणि तिचा नवरा PS मधला ते लव्ह मॅरेजच आहे. तिथे सासू इथे टेलिफोनमध्ये सांगवीकर मॅडम त्यांच्या मुलाशी लग्न केलं तिने. त्यांनी स्वतः आम्हाला मागणी घातली तिला, माझ्या मुलीला. आणि ती अमेरिकेमध्ये तिचा घर घेतलंय तिथे तिने. सगळं व्यवस्थित. मी अनिल मुरलीधर सोनी, मूळ बालानगर येथील राहणार आहे. आजही तिथे माझी शेती आहे आणि आम्ही अजूनही शेती करतो. मी शिक्षणासाठी औरंगाबादला आलो आणि LLB करत असताना मला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब ऑफर आली मार्केटिंगची आणि मी रिटायर तिथून झालो 2014 मध्ये. मी ते इन्शुरन्स काम करत असताना आज 2nd जनरेशनमध्ये मी माझ्या करिअरमध्ये जेवढं काम न करत होतो तेवढं काम आता मी करत आहोत. त्याच्यानंतर मी ॲडव्होकेट म्हणून सध्याला कोर्टात जातोय. RSSची काही जिम्मेदारी माझ्याकडे आत्ता दिली. मी मूळ RSSचा नाही आहे, पण या गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी मला ती जिम्मेदारी दिलेली आहे. आणि बाकी मी माहिती मंडळाचा अध्यक्ष होते. आमचा जो समाज आहे तर 1-2 वर्ष ती जिम्मेदारी माझ्यावर होती. इथं राजस्थानी हॉस्टेल म्हणून जे आहे खडकेश्वरला मंदिराच्या शेजारी, तिथं मी ट्रस्टी आहे आणि ती जबाबदारी माझ्याकडे आहे. धन्यवाद. माझं नाव उदयमूर्ती श्रीनिवासन अय्यर आहे. मिसेसचं नाव अपर्णा उदयमूर्ती अय्यर आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा जे अमेरिकन बोईंगमध्ये काम करतो आहे आणि त्याचा हेडक्वार्टर बेंगळूर आहे. आणि दुसरी मुलगी माझी अमेरिकेत आहे. ती डायरेक्ट TV मध्ये काम करते. अमेरिकन डायरेक्ट TV मध्ये काम करते. आणि मी रिटायर्ड. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठ्या SB कॉलेजला शिकला आहे. तिचं नाव आहे अमृता अभ्यंकर आणि पुण्याला आणि माझ्या 2 मुलींना 1 मुलगा आहे आणि मुलाचं लग्न झालेलं आहे. तो अमेरिकन कंपनीतच आहे. एअर प्रोडक्ट्स अँड केमिकल्स म्हणून अमेरिकन कंपनी आहे, त्याला वाजत असते. आणि मी आणि माझी मिसेस आणि मला आई आहे, वयस्कर आई आहे मला 93 वर्षाची. आम्ही 3 जण औरंगाबादेत असतो. धन्यवाद. मी रचना होते. तुमच्या सगळ्यांबरोबर अगदी तुमच्या आठवणीप्रमाणे चांगल्या मार्गांनी पास होत सुद्धा मी BComची लाईन सोडली. त्याचं कारण असं झालं की सगळ्यांना मला माहिती आहे की शिक्षण चालू असतानाच माझं लग्न झालं आणि माझ्या मुलाचे विचार थोडेसे असे होते की गरज नसेल तर स्त्रियांनी नोकरी करू नये. म्हणजे पुढे त्यांच्या बरोबर मला पुढे नोकरी केली ते सगळं झालं. पण त्यावेळेला त्यांचं असं एक म्हणणं होतं की एका गरजू पुरुषाची जागा आपल्या मुलं आवडू नये. समाजाने काय करावं हा वेगळा झालं पण आपल्या मुलं ती आवडू नये. पण मग ते हळूहळू थोडंसं त्यांचं मोठं झालं. त्यामुळे 12
मराठी केलं, मग त्याच्यानंतर मी B.Ed केलं. ते सगळं माझं शाळा चालू असताना झालं, कारण वर्किंग टीचर्ससाठी 2 वर्षाचं B.Ed असतं. तर तेच मी नोकरी करता करता करू शकतो. आणि माझा मुलगा 11वी-12वीला होता तेव्हा मी B.Edची 2 वर्ष माझी करत होते. आणि माझ्या आईने पण असं माझ्या उशिराच्या वयात केलेलं होतं. मी 10वीत असताना आईने B.Ed केलं, त्यामुळे मला त्याच्यात काय असं फार हे वाटत नव्हतं वेगळं. आणि मग खरं सांगायचं तर माझं करिअर किती छान घडलं, कारण ती शाळा जी मला मिळाली होती ते सगळे फर्स्ट जनरेशन लर्नर्स होते. म्हणजे आपल्याला इथे समाधान असतं, ज्यांना हवं आहे त्यांच्यासाठी आपण करतो. नोकरी आहेच, पैसा मिळतोय, पण त्याच्यापेक्षा त्या मुलांना शिकवल्याचं जे समाधान आहे, जी मुलं ती आजही आम्हाला आपण त्या सरांना बोलवलं तशी ती मुलं आजही त्यांच्या ग्रुपवरनं आम्हाला एक्झिट होऊच देत नाही मॅडम तुम्ही नसता तर होणार नाही. खूप मोठं समाधान देण्याची नोकरी मला करायला मिळाली. आणि आता सध्या सांगण्यासारखं एक चांगलं काम माझ्या ऑटोमोबाईलमध्ये मी ब्लाइंड लोकांसाठी ऑडिओ बुक्स रेकॉर्ड करते. आणि 130 पुस्तकं माझी रेकॉर्ड करून झाली आहे. आणि ती पुस्तकं त्यांना जी हवी असतात, म्हणजे त्यांना MPSCच्या परीक्षांसाठी म्हणजे रेफरन्स बुक्स म्हणून त्यांना ती ह्याच्यात मिळत नाही. आता स्टोरी टेलवर वगैरे बाकीची पुस्तकं त्यांना मिळत आहेत, पण त्यांना जी अभ्यासासाठी